नमस्कार बालदोस्तांनो, मी दीपाली पाटील. माझ्या E2A अर्थातच एज्युकेशन टू ऑल ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरीच्या मॅथमॅटिक्सच्या पुस्तकातील पहिला भाग जॉमेट्रिकल फिगर्स, इंट्रोडक्शन टू जॉमेट्रिकल फिगर्स हा भाग आपण घेत आहोत. मग इंट्रोडक्शन म्हणजे फक्त परिचय. स्टँडर्ड थर्डला फक्त ह्या जॉमेट्रिकल फिगर्सचा इंट्रोडक्शन आहे. मग आता इथे बघा, क्वाड्रिलॅटरल्स हा भाग पहिल्यांदा आपण घेतलेला आहे. क्वाड्रिलॅटरल्स म्हणजे चौकोन. इथे क्वाड्रिलॅटरल मी घेतलेलं नाही, याला S लावलेला आहे, म्हणजे चौकोनाचे विविध प्रकार. तर आता सगळ्यात पहिल्यांदा क्वाड्री या शब्दाचाच अर्थ लक्षात घ्या. क्वाड्री म्हणजे 4 आणि लॅटरल्स म्हणजे साईड. अशा आकृती की ज्यांना 4 साईड असतात त्यांना आपण चौकोन असे संबोधतो. आणि मग या क्वाड्रिलॅटरलमधले जे मुख्य 2 प्रकार आहेत ते आपल्याला स्टँडर्ड थर्ड फोर्थमध्ये आहेत. एक म्हणजे रेक्टँगल आणि दुसरा म्हणजे स्क्वेअर. तर सगळ्यात पहिल्यांदा क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय, की ज्याला 4 बाजू आणि 4 कोन असतात. हॅव्हिंग 4 साइड्स अँड 4 angles is known as quadrilateral. So the first type of quadrilateral is rectangle. What is rectangle? The opposite sides are of equal length. The figure which has opposite sides are of equal length is known as rectangle. आयत कसा ओळखायचा मुलांनो, की आयतामध्ये ह्या ज्या विरुद्ध बाजू असतात समोरासमोरील, सपोज ही जर 6 सेंटीमीटरची असेल तर ही सुद्धा येईल आपली 6 सेंटीमीटरची. आणि जर ही जर 3 सेंटीमीटरची असेल तर इकडची सुद्धा येईल आपली 3 सेंटीमीटरची. समोरासमोरील ज्या बाजू असतात त्या इक्वल लेंथच्या असतात. आता उदाहरणार्थ मी अशी एक आकृती काढते या ठिकाणी. ही सुद्धा आकृती तुम्हाला दिसत आहे, तर हा सुद्धा आपण रेक्टँगलच म्हणू, कारण याची ही एक बाजू आणि ही एक बाजू सारख्या लांबीची, इकडची एक बाजू आणि ही एक बाजू सारख्या लांबीची, म्हणजे हा सुद्धा आहे आपला रेक्टँगल. इट इज ऑल्सो अवर रेक्टँगल. आलं लक्षात? आता जाऊया आपण स्क्वेअरकडे. स्क्वेअर म्हणजे चौरस. याला रेक्टँगलला आपण आयत म्हणतो मराठीत, आणि स्क्वेअरला म्हणतो आपण चौकोन. चौकोन म्हटलं जातं. चौकोन नाही, चौरस याला म्हटलं जातं चौरस. मग चौरस स्क्वेअरचं काय वैशिष्ट्य असतं, की स्क्वेअरच्या 4ही बाजू ज्या असतात त्या इक्वल लेंथच्या असतात. ऑल 4 साइड्स आर ऑफ इक्वल लेंथ. जर ही 3ची असेल तर ही पण 3ची, समोरची ही बाजूची पण 3 सेंटीमीटरची आणि इकडची पण 3 सेंटीमीटरची. हे स्क्वेअरचं वैशिष्ट्य आहे. आणि हा रेक्टँगल आणि स्क्वेअर हे आहेत क्वाड्रिलॅटरलचेच प्रकार. अंडरस्टूड? चला पुढलं बघूया आता. ट्रायंगल. ट्रायंगलच्या नावामध्येच ट्राय म्हणजे 3, अँगल म्हणजे कोन. 3 कोन असलेलं 1 2 3 2 साईड्स ज्या वेळेला एकमेकांना मिळतात त्यावेळेला अँगल फॉर्म होतो. ट्रायंगल म्हणजे त्रिकोण. 3 बाजू आणि 3 कोन असलेल्या आकृतीला, बंदिस्त आकृतीला आपण ट्रायंगल म्हणतो. आणि खालचा आहे सर्कल. सर्कल म्हणजेच मुलांनो वर्तुळ, आणि ट्रायंगल म्हणजेच त्रिकोण. आलं लक्षात? सर्कलला मध्यभागी सेंटर असतं, पण अजून तूर्त आपल्याला स्टँडर्ड थर्डमध्ये सेंटर असं काहीही नाही. फोर्थमध्ये गेल्यावर तुम्हाला रेडियस असणार आहे, डायमीटर असणार आहे, कॉर्ड असणार आहे. आलं लक्षामध्ये? तर तूर्त आपण ह्या आकृत्या लक्षात ठेवायच्या आहेत. क्वाड्रिलॅटरल, रेक्टँगल, स्क्वेअर, ट्रायंगल आणि सर्कल. भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत एजेस आणि साईड्ससह. बाय बाय.